बातमी येते युद्धासंदर्भातली आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांसंदर्भातली। गेल्या 25 दिवसापासून आखाती देशात इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण असं युद्ध चांगलंच पेटलेलं आहे। युद्धाचा परिणाम अप्रत्यक्षरित्या भारतावरही होताना दिसतोय। युद्धामुळे भारतावर इंधन तुटवड्याचं संकट आहे। सरकारकडून इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखण्यात येत आहेत। अशातच युद्धामुळे महाराष्ट्रामध्ये गॅस इंधन तुटवड्याचं अफवेचं पेव फुटलंय। राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा किंवा निर्माण झाल्याची अफवा पसरताच लोकांनी पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली। पेट्रोलच्या तुटवड्याच्या भीतीने वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लावल्या। अचानक वाहनधारकांनी गर्दी केल्यामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेल हे कमी प्रमाणात देण्यात आलं। तर अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जळगावात मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा निर्माण झाला। त्यामुळे प्रशासनाने व्यावसायिक गॅस पुरवठा बंद केल्याने जळगावमधील सगळेच गॅस पंप बंद पडले आहेत। त्यामुळे रिक्षा चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। आता एवढे रिक्षावाले सर्व परेशान होऊन गेले। गॅस मिळत नाही, इथं रिक्षा लावून जाणं आम्ही आता परेशान होऊन गेले। दादा आता आमच्यासाठी एवढंच कार्य करा की आम्हाला गॅस मिळावा आणि आमचं कार्य सुकर करावं। पण पेट्रोल पर्याय आहे ना तुम्हाला? पर्याय तो पुरतच नाही दादा, आम्ही काय करणार आहे? त्याच्यासाठी आम्ही गाड्या लावून दिलेल्या आहे आणि आता आम्हाला उपास मारीची व्यवस्था आलेली आहे। सामान्य आदमी रिक्शा में बैठने वाला भी कोई एक आदमी मिल गया कोई दे दे रहा, बाकी दूसरे तो कोई दे नहीं रहे पैसे। भाड़ा कोई नहीं दे रहा, 10 रुपए 15 रुपए के ऊपर कोई भाड़ा दे नहीं रहा। 20 रुपए बोल रहे तो लोग तो पहले तो एकदम हमारे को ऐसा नकार से देख रहे कि इतने पैसे, हमारे खुद को बोलने को शर्म आ रही ना साहब। युद्धाचा सोलापुरातल्या रिक्षा चालकांना फटका बसलाय। एलपीजी गॅसचे पंप बंद आहेत, त्यामुळे गो गॅसच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे। 49 रुपये प्रति किलोने मिळणारा गॅस आता 85 रुपये प्रति किलोवर गेला। त्यामुळे रिक्षा चालकांना चांगलाच भुर्दंड सहन करावा लागतोय। हे 15-20 दिवसापासून आहे असं चाललं कंटिन्यू। खूप दरात काही वाढ झाली? दरात वाढ गेलेली आहे बहुत। 55 रुपये किलो होतं अगोदर, आहे आज 85 रुपये किलो विकायला। एलपीजी तुम्ही आधी भरत होतात, एलपीजी पंपांची काय स्थिती आता? सध्या एलपीजी पंप बंद आहेत, फक्त गोव्यात चालू आहे। पण अभी कैसा है, वो टाइम पे तो यहाँ पे गैस डालना ही ज़रूरी पड़ता है। वो टाइम पे इसके लिए तो 1.5-2 घंटा ये लाइन पे लग के अब डालना ही पड़ता है। ये गैस डालने के बाद ही आगे रिक्शा चलती है, उसके अलावा कुछ पर्याय है ही नहीं दूसरा सोलापुर में। आता बातमी सांगलीमधून आहे। सांगली शहरात 5 रुपयांनी एलपीजी गॅसचे दर वाढलेत आणि प्रति किलो 85 पर्यंत गेलेत। यामुळे रिक्षा चालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। अशाच पद्धतीने दर वाढत राहिले तर भाडेवाढ करावी लागेल असं मत रिक्षा चालकांनी मांडलं। सध्या गॅसचा पुरवठा कमी आहे, त्यामुळे रिक्षा चालकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय। नाही, कारण पहिल्या स्टार्टला 45 रुपये होतं, नंतर 55 रुपये झाले, नंतर 79 रुपये झाले, आता 84 रुपये झाले। 84 रुपये होऊन देखील भाडेवाढ कोणीही देत नाही। मग ह्याबद्दल सरकारने काहीतरी विचार करायला पाहिजे, नाही तर रिक्षा पण ठेवण्याची पाहिजे नाही। आता 85 रुपये दर झाले, त्याच्यात दर परवडत का तुम्हाला? नाही परवडत नाहीये, कारण अवरेज पडत नाहीये। एलपीजी गॅसला अवरेज पडत नाहीये, त्यामुळे आता पॅसेंजर बी काय वाढवून देत नाही पैसे। भाडेवाढ करावं लागणार आहे। तर धुळ्यामध्ये गॅस तुटवड्यामुळे रिक्षा चालक अडचणीत सापडलेत। एलपीजी पंपावर तासनतास उभं राहून देखील गॅस मिळत नाहीये। दुसरीकडे गॅसचे दर वाढवल्याने भाडं देखील परवडत नाही अशी खंत रिक्षा चालकांनी व्यक्त केली। दरम्यान एलपीजीच्या तुटवड्यामुळे प्रवासी भाड्यामध्ये 10 रुपयांची वाढ झाल्याची माहिती रिक्षा चालकांनी दिली आहे। की आमचे जे हाल चालू आहे, आमचा धंदा होत नाहीये, गॅसवाल्यांनी गॅसचे भाव वाढवून दिले, पॅसेंजर बसत नाहीये आणि या आम्ही हप्त्याच्या गाड्या काढलेल्या, नव्या गाड्या त्यांच्या हप्त्या रुकायचा प्रश्न आलेला आहे। तर आमची अशी बिकट परिस्थिती झालेली आहे, त्यात आम्हाला आत्महत्या करायची पर्याय नाही। आता येत आहे 8 दिवसापासून आमच्या गाड्या एलपीजी असल्यामुळं जो गॅस हा 75 रुपये लिटर होता, तो आज 125 रुपये लिटर झालाय। तो बी पैसे देऊन भेटत नाही साहेब। त्याच्यामुळं आम्हाला मजबुरीत भाडं वाढ करायला लागलं। त्याच्यात लोकांना असं वाटायला लागलं की रिक्षावाले हे लुटमार करताय। नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद शहरातल्या एका ग्राहकाने गॅस सिलेंडर मिळत नसल्याने हतबल होत त्याच्याकडलं हे रिकामं सिलेंडर थेट रस्त्यावर रागाच्या भरात आदळआपट करायला सुरुवात केली। बघ्यांनीही या कृतीला अप्रत्यक्ष समर्थन दिलं। त्याची हतबलता सर्वांच्याच लक्षात येते। आखाती देशातल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे रायगडच्या पर्यटन व्यवस्थेवर याचा परिणाम झालाय। अजूनही अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट चालकांना एलपीजी सिलेंडर गॅस मिळत नाहीये, त्यामुळे चुलीवर जेवण बनवावं लागतंय।
एकीकडे वाढती उष्णता, दुसरीकडे चुलीवर जेवण बनवण्यासाठी लागणारा वेळ, यामुळे हॉटेल चालकांवर मेन्यूमध्ये कपात करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ग्राहकांना देखील तासनतास जेवणासाठी वाट पाहावी लागते. आज जवळजवळ गॅस तर अजिबात मिळत नाही. चुलीवर जेवण बनवतो, त्या चुलीवर जेवणाला जवळजवळ अर्धा पाऊण तास 1 तास जातं, गॅसला अर्धा तास जायचा. त्याच्यामुळे गिऱ्हाईक खूप तुटलेले आहे, त्याचा हॉटेल व्यवसायाला खूप फटका बसलेला आहे. आम्ही पुणे जिल्ह्यातून आलेलो आहोत. 2 दिवस झाले आता कोकणात वास्तव्यास आहोत. तर आता इथे आल्यावर असं सगळं आम्हाला जेवण चुलीवरचं मिळत आहे. म्हणजे जुन्या पद्धतीचं जेवण खूप छान वाटत आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिला वर्गांसाठी ते त्रासदायकच आहे चुलीवरचं. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान मोदींनी आज राज्यसभेमध्ये निवेदन दिलं. यावेळी भारत या युद्धाच्या काळात इराण, अमेरिका आणि इस्रायलच्या संपर्कात आहे. शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी भारताचा पाठिंबा आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. तर ही युद्धाची परिस्थिती देशाची परीक्षा घेणारी आहे. या काळात, कठीण काळात काळा बाजार, साठेबाजी करणाऱ्यांवर लक्ष आहे आणि कठोर कारवाईचा इशारा पंतप्रधान मोदींनी दिलाय. शुरुआत के बाद से मैंने पश्चिम एशिया के ज्यादातर देशों के राष्ट्राध्यक्षों के साथ 2 राउंड फोन पर बात की है. हम गल्फ के सभी देशों के साथ लगातार संपर्क में हैं. हम ईरान, इजराइल और अमेरिका के साथ भी संपर्क में हैं. हमारा लक्ष्य डायलॉग और डिप्लोमेसी के माध्यम से क्षेत्र में शांति की बहाली का है. हमने डी एस्केलेशन और हॉर्मुज स्ट्रेट खोले जाने पर भी उनसे बात की है. आदरणीय सभापति जी, वर्तमान संकट ने पूरी दुनिया की इकोनॉमी को हिला दिया है. अभी तक पश्चिम एशिया में जो नुकसान हुआ है उससे रिकवर होने में भी दुनिया को बहुत समय लगेगा. भारत पर इसका कम से कम दुष्प्रभाव हो, इसके लिए निरंतर प्रयास किए जा रहे हैं. आने वाले समय में ये संकट हमारे देश की बड़ी परीक्षा लेने वाला है और इस परीक्षा में सफलता के लिए राज्यों का सहयोग बहुत आवश्यक है. दरम्यान, एकीकडे पंतप्रधानांनी निवेदन केलं तर मोदींच्या या निवेदनावर राहुल गांधींनी टीका केली. तेल संकटावर आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात पंतप्रधान मोदींनी एक शब्दही काढला नाही, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. हमारी जो फॉरेन पॉलिसी है, दिस इज प्राइम मिनिस्टर मोदीज पर्सनल फॉरेन पॉलिसी. यू कैन सी द रिजल्ट ऑफ दिस. इट्स अ यूनिवर्सल जोक. एवरीबडी कंसिडर्स इट अ यूनिवर्सल जोक. इंडिया के प्राइम मिनिस्टर हैं, दिखना चाहिए कि हिंदुस्तान के प्राइम मिनिस्टर हैं. दुख की बात है कि इसका नुकसान होगा लोगों को. अभी शुरुआत हुई है. एलपीजी, पेट्रोल, फर्टिलाइजर, सब चीज में प्रॉब्लम आएगी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.